क्रियापदाचं कितवं रूप आहे किंवा क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे का एवढं बघायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला काळ ओळखता येणार आहे. आता पहिलं जे सेंटेन्स आहे मी सांगते. क्रियापद कोणता आहे? गो. हा. आणि मग हेल्पिंग वर्ब कोणता आलेला आहे? क्रियापद आहे. क्रियापदाचं कितवं रूप आलेलं आहे याच्यात? 1. व्हेरी का. मग आता आपल्याला वाक्य जर ओळखायचं असेल तर मी काय सांगितलं, क्रियापद कोणतं आहे ते बघायचं आणि क्रियापदाच्या आधी आलेला आहे का काही किंवा क्रियापदाला आयएनजी लागलेली का एवढंच बघायचं. मग आता याच्यामध्ये विल कोणत्या काळात वापरतात? सगळ्यात सोपं. विल कोणत्या काळात वापरतात? फ्युचर मध्ये वापरतात. आणि फ्युचर टेन्स मध्ये जर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असेल तर कोणत्या काळात वाक्य आहे मग ते? व्हेरी गुड. कोणत्या काळात आहे? सिंपल फ्युचर टेन्स. हा. क्रियापद कोणते माहिती? काय आहे? सॉ. क्रियापद कोणतं आले? सॉ. आणि मग ऑब्जेक्ट कोणतं आहे? व्हेरी. ऑब्जेक्ट कोणतं आहे? दॅट मूवी. आता क्रियापदाचं कितवं रूप आलेलं आहे इथे? कोणतं आलेलं आहे? दुसरं रूप. मग आता क्रियापदाचं दुसरं रूप कोणत्या काळात येतं बाळा? म्हणजे कोणत्या काळातलं वाक्य आहे म्हणजे? सिंपल पास्ट.